तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत, धूळ किंवा ते क्वारीला हे करणे, त्या सगळ्या समस्या आपण मीटिंगमध्ये डिस्कस करू. तुमचा जो हे अहवाल आहे हे आणि पोल्युशन कंट्रोलचा अहवाल आल्यानंतर हे अहवाल आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला पण पाठवतो की अशा अशा समस्या आहेत, असा असा विषय आहे. तर माझी एक तुम्हाला विनंती राहील की सध्या तुम्ही आंदोलन हे स्थगित करा. सर तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणण्यापेक्षा आम्ही कुठं चुकलं आहे आम्हाला कळत नाही. तुम्ही म्हणताय आमच्याकडे अधिकार नाहीत. नाही थोडंच आमचं पण ऐका साहेब, शेतकऱ्यांचं आम्ही जायचं कुणाकडे, न्याय मागायचं कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मी तुम्हाला जेवढं तुम्ही आपण फिरताना सांगितलं, मी तुम्हाला ऐकलो नाही का तुमचं? ऐकलं मग प्रत्येक गोष्ट ऐकली तुमची. कुणाला मी बोलू दिलं नाही, शांत बस असं कोणी होतं का फिरताना? केलं का कुणाला तसं काय? तुम्ही जे जे दाखवलं, जे जे सांगितलं ते सगळ्या गोष्टी पाहिल्या. मी तुम्हाला विनंती करतो, मंगळवारी मीटिंग लावली, मंगळवारी मीटिंगला या, क्रेशरवाल्यासमोर मीटिंग घेऊ सोबत. त्यात परत ते जे पोल्युशनचा जे अहवाल येते आपली स्थळ आणि याचा अहवाल पण मी वर पाठवतो. तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मी माझ्याकडनं करतो. आणि प्रशासनातर्फे विनंती की करतो, तुम्ही आंदोलन स्थगित करा. त्यांचं जर कायदेशीर असेल तर आमच्या शेतामध्ये धूळ आले बेकायदेशीर आहे का नाही एवढं आम्हाला लोकांच्या समोर सांगा. त्यांच्यामुळे आमचं जीवनमान म्हणजे जीव चालला, हे खरं आहे काय खोटं आहे? ऐका पाटील, तुमच्या समस्या होत्या, तुम्ही आंदोलनाला बसलात म्हणूनच आम्ही आलो, म्हणून ही मीटिंग हे सगळं तुमच्या समस्या, त्याच्यासाठीच आपण मीटिंग लावली की मंगळवारी. आज पण मीटिंग लावली होती, आज 10:30 वाजता पण मीटिंग लावली होती, आपण आला नाही. एकच मीटिंगला साहेब येतो, मीटिंगला येण्याबद्दल आमचं काय मत नाही आहे, पण आम्हाला ते क्रेशर बंद करण्यासाठी परवानग्याच्या नाही म्हणलं. तुम्ही प्रोसेस फॉलो म्हणायला लागला, प्रोसेस फॉलो म्हणाला आम्हाला, तुम्हाला त्याचे अधिकार नाही म्हणाला आणि ते सुद्धा ऐकायला तयार आहे. मग जायचं कुणाकडे हे तर मार्गदर्शन करा, तोपर्यंत बसतो आम्ही. क्रेशर बंद होण्यासाठी काय केलं पाहिजे आम्हाला मार्गदर्शन करा. नाही याचे नियमावली तुमच्याकडे आले की नाही साहेब? एवढं माझी विनंती आहे. क्रेशरचे नियमावली आले की नाही? क्रेशर चालू म्हणजे किती नियमावली, क्रेशर कुठल्या नियमावलीमध्ये चालू असले पाहिजे? त्याला जो परवाना दिला त्याच्या मागच त्या सगळ्या नियमावली अटी शर्ती टाकलेल्या. त्यांनी त्या नियमाचं पालन केलं काय नाही? त्या नियमावलीचं पालन केलं नाही, कुठंतरी तुम्हाला त्रास व्हायला म्हणूनच तुम्ही आंदोलनाला बसला. तुम्हाला जर काही त्रास नसता झाला तर तुम्ही बी उपाशी तापाशी उन्हाचं इथं बसला.